कशी दिसते माझी आराध्या? लाईक अ रेड रोज, गुलाबाची कळी. आराध्या गोड दिसते. मी कशी दिसते? म्हणजे तू माझी आराध्या नाहीयेस? नाही म्हणाले तर तू काय म्हणशील? मी म्हणेन नसू दे. ही समोर जी माझी बायको आहे ती माझीच आहे ना? आहे ना माझी? मग म्हण ना, ते जे वाक्य म्हणालीस ते 3 शब्द म्हण ना एकदा. प्लीज प्लीज म्हण ना. मी डेस्परेट आहे ऐकायला. सकाळीच तर बोलले ना. मला 1000दा ऐकायचंय. मी 1000 वेळा विचारलं तरी उत्तर तेच देशील ना? माझं उत्तर बदलणार नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असेल आणि कायम असंच राहणार. प्रेम आणि विश्वास. लॉक्ड. हा आपल्यातला विश्वास आहे, अतूट. आता तुझ्या हातात सुरक्षित राहील. जपून ठेवशील ना आपल्या प्रेमासारखा अतूट. अरे काय झालं अचानक माझ्या गुलाबाच्या कळीला? तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस. तुझ्या या प्रेमाचं वजन मला सांभाळता येईल की नाही भीती वाटते. ये वेडाबाई, प्रेमाचं ओझं होतं का ग कधी? उलट प्रेमात ग्रो व्हायचं असतं. ते कवी वगैरे म्हणतात ना, प्रेमात पंख फुटतात. असं आपण आकाशात तरंगतोय, उडतोय असं वाटतं. आणि तरंगताना तू अडकलीस तर मी आहे ना तुला सोडवायला. तू नाही सोडणार ना माझा हात. कधीच मला सोडून नाही मी जाणार. चान्सच नाही. माय डिअर आराध्या, डिअर आराध्या. मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. सांग ना, सगळं सांग. जे महत्वाचं आहे ते सांग, जे महत्वाचं नाही आहे ते सांग. मला सगळं ऐकायचंय. तुझा आवाज ऐकत राहायचंय मला. तुझ्या श्वासांचा आवाज ऐकायचाय. आणि आपल्याला दोघांना खूप छान वेळ एकत्र मिळावा म्हणून आपण आज पार्टीला चाललोय. दोघच मस्त रोमॅन्टिक वातावरणात एन्जॉय करायला. पार्टी? मामाने 2 पासेस आणून दिलेत. आपल्याला दोघांना एकत्र वेळ घालवता यावा, मजा करता यावी म्हणून. हे बघ. त्यामुळे आता बाकी सगळं मी तुला गाडीत सांगतो आणि तुला जे काही सांगायचं ते तू पण मला गाडीत सांग. पण आधी तू लवकर आवर. अच्छा. म्हणून श्रेयसची एवढी घाई चालली होती होय. खूप छान दिसतेस. पार्टीसाठी आत्या. पार्टी? हो, व्हॅलेंटाईन डे ना. मी आणि श्रेयस क्लब मध्ये जाणार आहोत. किती दिवसांनी असा क्षण आलाय. खरंच तुझ्याकडे ना अगदी बघत राहावंसं वाटतंय. आत्या, सगळं कसं जुळून आलंय ना. म्हणजे श्रेयस आणि मी, आम्ही दोघंच असू, आनंदात असू, रिलॅक्स्ड असू. मी ठरवलंय की त्याला
सगळं सत्य सांगून टाकायचं. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे, श्रेयस मला तारा म्हणून आपलं म्हणेलच. तुझं मन नाही मोडायचंय मला. तुझी काळजी वाटते म्हणून एक गोष्ट सांगू का? सांगा ना. तुम्ही पार्टीला चाललाय, श्रेयस खूप आनंदात असणार आहे. अशा वेळी तू हे सत्य सांगितलंस तर त्याला हा धक्का झेपेल. म्हणजे तो तुला तारा म्हणून स्वीकारेलच या शंका नाहीये. नाही म्हणजे परक्या ठिकाणी मजेच्या वातावरणामध्ये तू त्याला असा धक्का देणं कितपत योग्य आहे याचा विचार तू करावास. आत्या, म्हणजे मला असं वाटतं की शांतपणे घरच्या वातावरणामध्ये तू त्याला हे सत्य सांगावंस. कारण त्यावेळी घरच्यांचा सपोर्टही तुला असेल ना. शेवटी हे माझं मत आहे, कारण निर्णय तुझ्या भविष्याचा आहे. तेव्हा काळजीपूर्वक पाऊल उचलणं हे गरजेचं आहे. एक चूक आणि तू दरीत जाऊन पडशील. बघ, विचार कर. पार्टी? आता मी करते तुमची पार्टी, तेही माझ्या पद्धतीने. कुठे आहे एवढी मोठी पार्टी? ओ, सो ह्या क्लब मध्ये आहे व्हॅलेंटाईन डेची मोठी पार्टी. म्हणजे जेवढं ऐकू आलं त्यावरून तरी तारा आणि श्रेयस ह्याच पार्टीमध्ये जाणार आहेत. वा, सिंड्रेला जशी प्रिन्सेस नसून एक गरीब मुलगी आहे हे त्या प्रिन्सला कळलं, तसंच ही आराध्या नसून सकट तारा आहे हे श्रेयसला कळणार. वाह श्रावणी, वाह, परफेक्ट संधी मिळाली आहे मला. आत्ता मज्जा येईल. काय मग बाईसाहेब,